जे कार्यकर्त्या अंजली दमानिया बोलत आहेत, थेट जाऊयात. अगदी रोहित पवार यांनी सुद्धा अजित पवारांना जर सद्भावना किंवा श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढे न्यायचे असेल तर मतदान योग्य पद्धतीनं करा, ही श्रद्धांजली असेल अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. एकूणच आजच्या पेपरमध्ये आलेल्या या बातम्या आणि निवडणुका याचा काही संबंध आहे का असं तुम्हाला वाटतं का? त्या अनुषंगानं या बातम्या दिल्या गेल्या असतील. मला एकच फक्त गोष्ट मांडायची आहे की याच्यात भाजपनी एका दगडात दोन पक्षी मारले. एक म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीत परमनंट फूट पाडली आणि दुसरं म्हणजे त्यांनी आत्ताच्या झेडपीच्या निवडणुकीत जो राष्ट्रवादी पक्षाला जो आपलेपणा आपुलकी मिळाली असती किंवा जो सॉफ्ट कॉर्नर लोकांचा मिळाला असता तो आता मिळेल की नाही. कारण महाराष्ट्रात सगळी लोक प्रचंड प्रमाणात चिडलेली आहेत की यांना इतकी काय घाई झाली होती असं असंख्य लोक म्हणताना दिसत आहेत. हा भाजपचा डाव होता की काय असा प्रश्न पडतो. आणि आत्ताच्या घटकेला मला हेही स्पष्ट करायचं आहे की जितका राग जितका मला चीड अजित पवारांवर त्यांच्या भ्रष्टाचाराची यायची तितकीच चीड मला शरद पवारांची आणि त्यांच्या गटाची यायची. त्यामुळे मला कोणाबद्दलही सिंपती नाही, पण राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जाईल हे मात्र पटत नव्हतं. पण आता भाजपने ते सिद्ध करून दाखवलंय की राजकारण आता कुठच्याही पातळीवर जाऊ शकतं. सहानुभूतीचं राजकारण केलं जातंय का, इथून पुढे सुद्धा केलं जाईल का? विशेषतः पार्थ पवार यांचं नाव ज्या घोटाळ्यात आहे त्यापासून त्यांना वाचवण्याकरता ही सहानुभूतीचं कार्ड खेळलं जाईल का? आणि सुनेत्रा पवारांकडनं काय अपेक्षा आहे? कुठल्याही न्यायात कुठलंही सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. जर जे जे त्यांनी गुन्हे केलेत, आधी एक खोटी कंपनी बनवणं, त्या खोट्या कंपनीचे सगळे व्यवहार बदलणं, त्या व्यवहारातनं LOI मिळवणं, LOIमधनं स्टॅम्प ड्युटी वेवर घेणं, स्टॅम्प ड्युटी वेवरनंतर अमुक करणं, हा सगळा प्रकार जो झाला आहे तो कोणी त्याच्यातनं वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही. आणि जसं मी सांगितलं हे जे डॉक्युमेंट आहेत ही सगळी पेपरवर आहेत. त्यामुळे सहानुभूतीने या सगळ्या गोष्टी मिटणार नाहीत. पण आत्ताच्या घटकेला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती ZP इलेक्शनमध्ये जाऊ नये म्हणून घाईघाईत हा शपथविधी करून घेतला हे याच्यातनं स्पष्ट दिसतंय. कारण कुठेतरी ह्या मंडळीने त्याच्यातले जे नावाजलेले आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचा हे केलं आहे का? संपली तर आनंदच आहे, पण त्याच्यात ते आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि तो मलाही पडलाय. यापूर्वी अजित पवार होते, आता अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. अजित पवारांकडे तुम्ही सुट्टीची मागणी केलेली होती की पार्थ पवारांच्या या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घ्यावी, स्पष्टता द्यावी. सुरुवातीला त्यांनी वक्तव्य बदललेली होती. आता सुनेत्रा पवारांकडे देखील तुम्ही जाणार का? त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? कारण त्यांच्याही मुलासंदर्भातच असणारा हा घोटाळा. नाही, आता मी कोणाकडेही जाणार नाही. कारण आता फक्त मला असं वाटतं जर खारगे समितीचा अहवाल आला, या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात. ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाही आहे खरा अहवाल सादर करायची. आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच थातुरमातुर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. म्हणून मी न्यायालयात जाईन आणि लढा जो मला द्यायचा आहे तो देईन. पण आत्ताच्या घटकेला सुनेत्रा पवारांना कुठल्याही प्रकारे भेटायची किंवा कशाची माझी इच्छा नाही. तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतली होती. तुम्ही पुन्हा त्यांची हा अहवालाची प्रत तुमच्याकडे आलं, त्यांच्याकडे जाणार. तुम्ही म्हणताय की मी ते न्यायालयात जाईन, पण त्यांच्या आधी तुम्ही बावनकुळेंकडे जाणार का? त्यांच्याशी चर्चा करणार का? नाही, आता बावनकुळेंनीच जी जाहीर केलेली होती, मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्याकडनंच खारगे समिती ही जाहीर झाली होती आणि ही चौकशी करणार होती. आता चौकशीचा अहवाल जर पार्थला खरंच क्लीन चिट मिळाली येत्या मंगळवारी किंवा बुधवारी जेव्हा पण तो अहवाल रिलीज होईल तेव्हा, तर मात्र त्यांच्याकडे जाऊन उपयोग नाही. मग फक्त न्यायालयात मी जाणार. हा अहवाल सादर व्हायला मुदतवाढ दिली गेली होती. 8 दिवसांची ही मुदतवाढ पुन्हा एकदा मिळते आहे. मुदतवाढीवर मुदतवाढ दिली जाईल का? त्या संदर्भात काही तुम्ही भूमिका घेणार? नाही, आता 3 महिने त्यांना
सतत मुदतवाढ मिळाली, या ना त्या कारणाने दिली गेली. आता पुन्हा 8 दिवस जर त्यांना मुदतवाढ मिळाली असेल असो. आत्ताच्या घटकेला बोलून उपयोग नाही, कारण शेवटच्या टप्प्यात आहे असंही मला कळतं आहे. तर आत्ताच्या घटकेला मी त्याची वाट बघेन, आल्यानंतरच कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. थँक्यू. मैम हिंदी में जानना चाहेंगे, ऐसी जानकारी आ रही है कि पार्थ पवार को क्लीन दी गई है, कुछ जगह खबरें भी चली है, क्या कहना चाहेंगे? मुझे तो मीडिया पे अचरज होता है कि मीडिया की रिपोर्टिंग आज क्या लेवल पे चल रही है, क्योंकि पार्थ पवार की जो खारगे समिति जो गठित हुई थी, पार्थ पवार के सारे स्कैम को इन्वेस्टिगेट करने के लिए, वो कमेटी का रिपोर्ट अभी तक रिलीज़ ही नहीं हुआ. उसकी अभी आखिरी मीटिंग बाकी है. ऐसी इन्फॉर्मेशन मुझे उस डिपार्टमेंट से सीनियर सोर्सेज से मिली है और उनका ये कहना है कि कोई क्लीन चिट नहीं